निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय
काहे को देह धरूं अभागी, काहे को देह धरूं अभागी, काहे को देह धरूं अभागी, काहे को देह धरूं। श्याम सुंदर की, श्याम सुंदर की, श्याम सुंदर की सेवा झूठी, श्याम सुंदर की सेवा झूठी। भजत क्यों न मरो अभागी, भजत क्यों न मरो अभागी, काहे को देह धरूं अभागी, काहे को देह धरूं। कहत कबीरा सुन भाई साधो, कहत कबीरा, कहत कबीरा, कहत कबीरा सुन भाई साधो। निज पद क्यों बिसरो अभागी, निज पद क्यों बिसरो अभागी, काहे को देह धरूं अभागी, काहे को देह धरूं अभागी, काहे को देह धरूं, देह धरूं, देह धरूं। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आज हरि कीर्तन या पेजद्वारे कीर्तन असे अनेक ग्रुप निघाले जे कीर्तन फेसबुकला लाईव्ह करतायत. तसंच आजचं हे हरि कीर्तन पेज आणि या पेजद्वारे आपल्या समोर कीर्तन सादर करते. आज हार्मोनियम नाहीये आमची, काही कारणास्तव, त्यामुळे आज फक्त तंबोऱ्यावर आणि तबल्यावर एवढंच कीर्तन असो. जे कोणी लाईव्ह कीर्तन ऐकतायत त्यांना, साथीदारांना, माझ्या कीर्तनकार बंधू भगिनींना आणि माझे गुरु हरिभक्तपरायण गंगाधर बुवा व्यास माझे वडीलच, त्यांनाही इथून वंदन करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. तासभरच कीर्तन असल्यामुळे
गाणं फार गायलेले नाहीये आणि आपल्याला विषय सुद्धा जो दिलाय तो पण जरा मोठा असल्यामुळे थोडीशी काटछाट तर होणारच आहे. पण त्यातल्या त्यात या वेळेमध्ये आपल्याला कसं बसवता येईल आणि या वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कीर्तन कसं ऐकता येईल याचा आपण विचार करूया. कबीर महाराजांचं घेतलेलं पद, त्यांचा घेतलेला हा भूल. कसं आहे, सकल संतांनी आम्हाला काही ना काहीतरी उपदेश हा केलेलाच आहे. कुणाचं सांगणं जरी वेगळं असलं, अभंग जरी वेगळे असले, त्यातला भावार्थ मात्र एकच आहे की परमेश्वराजवळ जा, त्याची भक्ती करा, नाम घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा, भाव ठेवा. अर्थ एकच आहे. सकल संतांनी आम्हाला फक्त परमेश्वराकडे जाण्याची काही मार्ग सांगितलेली आहे. या मार्गानं आम्ही पुढे जायचं. कसं असतं बघ, मनुष्याला जर कुठं जायचं असेल तर त्याचं ध्येय हे ठरलेलं आहे. ध्येय ठरलेलं आहे. आम्हाला नेमकं कुठं जायचं, काय करायचंय हे सगळं ठरलेलं आहे. एखाद्या स्टेशनवर आम्हाला जायचं असेल, एखाद्या गावाला आम्हाला जायचं असेल तर कोणत्या मार्गाने जायचं हे आम्ही ठरवतो. मग अर्थात गाडीने जायचं, स्वतःची गाडी घेऊन जायचं, एसटीने जायचं, ट्रेननी जायचं की विमानाने जायचं, मार्ग पुष्कळ आहे. पण जाण्याचं ध्येय जे आहे ना, हे महत्वाचं आहे. आम्हाला कुठे पोचायचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं. ते ध्येय गाठण्यासाठी निरनिराळ्या मार्गांचा उपयोग आम्हाला संतांनी सांगितला. हे सकल संत आम्हाला एवढंच सांगतात, भगवंतांचं नामस्मरण करा, विश्वास ठेवा. देव हा भावाचा भुकेलेला आहे. त्याच वेळेला देव आपल्याकडे येतो, आपण त्याच्या जवळ जातो. त्याच्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये तो वास करावा असं जर वाटत असेल, अर्थात प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत हा असतोच असतो. फक्त तो भगवंत ओळखण्याची दृष्टी जी आहे ती आम्हाला असली पाहिजे. आणि म्हणून ही जी दृष्टी आहे ही मिळवण्यासाठी आम्हाला संतांनी सांगितलेल्या कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाचा उपयोग करायचा आहे आणि मग भगवंतापर्यंत पोहोचायचं. पण सकल संतांनी सांगितलं तरी सुद्धा हा मनुष्य धर्म आहे. मनुष्य ऐकतच नाही, काहीच ऐकत नाही. कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. आणि म्हणून काही वेळेला संत हे संतापतात, रागावतात, चिडतात. तसेच आमचे हे कबीर महाराज थोडस त्रासून, उद्वेगाने, पटकन बोलून गेले. वाईट हेतून नाही बरं, चांगल्याच हेतून बोलले. अरे कशा करता जन्माला आलास? कमीत कमी जन्माला येऊन काय साध्य करायचंय याचा तरी विचार केला असता. नरदेहाचं सार्थक कशामध्ये आहे हे तुला कळतंय का? जाणूनच घ्यायचं नाहीये का? आणि जर हे तुला जाणून घ्यायचंच नसेल तर तू जन्माला आलास काय आणि मेलास काय सारखाच. त्रासून बोलले, उद्वेगानं बोलले, पण हेतू वाईट नव्हता बरं. कसं आहे, आपल्याला आपले आई वडील जसं सांभाळतात, जसं आम्हाला थोडाफार प्रमाणामध्ये रागावतात, काही वेळेला आपल्याला मारतात सुद्धा, पण आम्हाला त्याचं वाईट वाटतं का? आम्ही असं म्हणतो का, आज मला आईने मारलंय, आज मला बाबांनी मारलंय, मी त्यांच्याशी आजपासून कधीही बोलणार नाही, त्यांच्याशी नातं तोडून टाकलं, असं कधी म्हणतो का आपण? नाही. मग जरा कुठे हा विचार आपल्या मनामध्ये येतो, 1-2 दिवस बोलणार नाही, पण नंतर आम्ही आईच्याच कुशीत जातो, वडिलांच्याच कुशीत जातो.
मग हे सगळं आईनं जरी रागावलं असलं तरी सुद्धा आम्ही आईसाठी आईवरती राग धरत नाही. तसेच हे संत आहे, आम्हाला माऊलींप्रमाणे हे समजवतात, सांगतात. वेगवेगळ्या प्रकारानं, वेगवेगळ्या उद्देशानं, उद्देश एक जरी असला तरी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ते आम्हाला सांगतात, पण आम्ही ऐकत नाही. आणि म्हणून कबीर महाराजांसारखे हे संत जे आहेत हे आमच्यावर चिडतात, रागावतात आणि म्हणतात, कशा करता जन्माला आलास? जन्माला येऊन जर तुला श्याम सुंदराची सेवा करता येत नसेल तर काय उपयोग आहे तुझा? अहो, संत कितीही संतापले तरी त्यांना आपलं म्हणायचं असतं. लक्षात ठेवा, पदरचं नाही खरं सांगत. वामन पंडितांकडे एक गृहस्थ आहे आणि विचारलं, मला ना राग खूप येतो, राग खूप येतो, तर हा राग, हा संताप कशा पद्धतीने शांत करावा? विचारलं, संताप हा शांत कशा प्रकारे? वामन पंडितांनी उत्तर दिलं, अरे बेड्या, तू जो प्रश्न विचारलाय ना, तर तुझ्या या प्रश्नामध्येच तुझं उत्तर दडलेलं आहे. असं कोणतं उत्तर? तू काय विचारलंस? संताप हा शांत कशा प्रकारे? आता उत्तर आहे, संताप हा शांत कशा प्रकारे? पंढरीनाथ महाराज की जय. त्या संतांकडे बघ, ते ज्याप्रमाणे शांत आहेत ना, त्याप्रमाणे आपणही शांत राहायचं. कोणी कितीही काहीही बोललं तरी सुद्धा आपण शांत राहायचं असतं. आणि त्यातून हे तर संत आहेत, कबीर महाराज आहेत. अनेक वेळेला उपदेश करून सुद्धा जर मनुष्य ऐकत नाही तर मात्र त्यांना सुद्धा रागवण्याचा अधिकार हा आहेच की. असंच आहे, मनुष्य एकदा सांगतो, दोनदा सांगतो, 10 वेळा सांगतो. जर पुन्हा पुन्हा जर सांगायची वेळ आली तर आपल्यासारख्या माणसांना सुद्धा जर राग येऊ शकतो तर त्यांना येणार नाही. काय केलं तुम्ही बसून? खाया पिया सुख से सोया, उन्होंने क्या कमाया? कमल मुख राम भजन को न दिया, जिंदगी में उसने क्या कमाया? क्या कमाया? आता तुम्ही म्हणाल, सध्या लॉकडाऊन आहे म्हटल्यानंतर खाया पिया सुख से सोया, उन्होंने क्या कमाया? कोरोना मुक्त हो गए ना. असं हे कोरोना मुक्त होण्यासाठी आम्हाला घरातच थांबायचंय, खाऊन पिऊन सुखी राहायचंय, बाहेर पडायचं नाही. पण तरी सुद्धा कमल मुख राम भजन को न दिया, जिंदगी में उसने क्या कमाया? काय आहे या जगामध्ये, या जीवनामध्ये? बघितलंय कधी? आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, भगवंताची कृपा आमच्यावर संपादन होईल? एक लक्षात घ्या, भगवंतानं आम्हाला दर्शनच दिलं पाहिजे असं काही नाहीये, पण त्याची कृपा असणं आमच्यावर अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं. आणि ती कृपा संपादन व्हावी ह्यासाठी आम्ही हे वेगवेगळे पर्याय, हे जे मार्ग आहेत, हे मार्ग आम्ही अवलंबायचे आहे, समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणे कर्मही करायचं. कसं आहे ना, आमची माऊली सांगते, ज्ञानेश्वर माऊलींचं हरिपाठामधलं एक भजन, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा, ऐसा दे विवेक पांडुरंगा, ऐसा दे विवेक पांडुरंगा. मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा. मग मनुष्याचा जन्म सार्थकी कधी लागणार आहे, कसा लागणार आहे याचा विचार आम्ही करायचा आहे. मग त्यासाठी मार्ग अनेक सांगितलेत, नामस्मरण घ्या, पण नाही आम्हाला तेही जमत नाही. भक्ती मार्ग करा, आम्हाला तेही जमत नाही. आम्ही अनाथ अपंगांची सेवा करा, ते सुद्धा जमत नाही. मग जर तुला काहीच जमत नाही तर मग तू जन्माला तरी कशाला आलास? काय करायचंय जन्माला येऊन? कमीत कमी याचा तरी
जन्माला यायचं नाहीये, पण तरी सुद्धा आलायस. हा मनुष्य देह मिळणं, हा मनुष्य जन्म मिळणं खरं तर दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. कसं? 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आम्हाला हा मनुष्य जन्म मिळतो. मग या मनुष्य देहाचं सार्थक करायचं. दुर्लभ असलेला हा नरदेह आम्हाला सुलभरित्या मिळालेला आहे. मग या संधीचं, या जीवनाचं, या देहाचं सोनं करून घ्यायला नको का? आणि ते सोनं करून घेण्यासाठीच आम्ही जो दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे, वास्तविक पाहता आज हा देह आहे, उद्या नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी भगवंताचं नामस्मरण कर. कितीही सांगितलं तरी ऐकत मात्र नाही, काहीच ऐकत नाही. मग लहानपण खेळण्यामध्ये वगैरे निघून बालपणा रमण्यात गमविला, यौवनात धन लौकिक त्याले दिन गेले भजना विण सारे, दिन गेले भजना विण सारे, दिन गेले. बालपणा खेळण्यामध्ये निघून जातो, तरुणपणा विजासीत निघून जातो, मस्तीत निघून जातो, आणि नंतर येतं म्हातारपण. आणि या म्हातारपणामध्ये मात्र गात्र सगळी शिथिल होतात. आणि त्या वेळेला आम्हाला आठवतं की आता तरी भगवंताला भजायला पाहिजे, भगवंताकडे जायला पाहिजे, त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. पण दुर्दैवानं आमच्या मुखामध्ये दंतपंक्ती नसतात, मान अशी लटलट लटलट कापत असते. सगळं काही होत असतं, सगळी गात्र आमची शिथिल झालेली असतात. आणि त्या वेळेला जेव्हा त्यांना असं वाटलं की आपण कीर्तनाला जावं, प्रवचनाला जावं, जिथे भजन चाललंय, जिथे नामस्मरण चाललंय, तिथे जावं आणि बसावं, कानानं श्रवण करावं, पण दुर्दैव असं कानानं ऐकायला येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, आणि मुखानं हरिभजन म्हणा, हरिभजन म्हणा म्हणून सांगतात, पण ते सुद्धा म्हणता येत नाही, ते सुद्धा म्हणता येत नाही. आमच्या सोयरोबांनी नाही करून सांगितलं, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको. तुमच्या सभाविरुणी भव, तुमच्या सभाविरुणी भव, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू. हरिभजना वीण काळ घालवू नको. जेव्हा जेव्हा आपण स्वस्थ बसलेलो आहोत तेव्हा तरी भगवंताचा आठव हा आपल्याला केलाच पाहिजे. भले अगदी तासनतास तुम्ही पोथ्या घेऊन बसा, तासनतास माळ घेऊन बसा, असं मुळीच सांगितलेलं नाही. अहो, प्रपंच करू नका, संसार करू नका, परमार्थ करा, पण संसार त्यागा आणि परमार्थाला लागा, असं कोणत्याही संतांनी, कोणत्याही सद्गुरूंनी आजपर्यंत आपल्याला हे सांगितलेलं नाही. पण तरी सुद्धा आम्ही हेच करतो. अहो, जे सांगणारे आहेत ते सुद्धा संसारिकच आहे, सांगणारे सुद्धा संसारिकच आहे. मग मात्र आम्ही काय करायचं, संसार प्रपंच करत असताना आम्ही या मनानं परमार्थ करायचा आहे आणि शरीरानं संसार करायचा आहे. सगळी कार्य करायची आहेत. फक्त ही सगळी कार्य करत असताना मनामध्ये मात्र भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे, भगवंताचं स्मरण असलं पाहिजे. श्रोते हो, नामस्मरण याचा अर्थच असा आहे,
स्मरणयुक्त घेतलेलं नाव म्हणजे नामस्मरण. असा त्याचा आठव ठेवला पाहिजे. ज्यानं आम्हाला जन्माला घातलं, ज्यानं आम्हाला 4 घास उदराला दिलेले आहेत, पोटा पाण्याला दिलेले आहेत, मग त्याचा आठव आपल्याला करायला नको का? का कंटाळा करतो मनुष्य? आम्हाला जन्माला घालताना जर भगवंतांनी कंटाळा केला असता तर आम्ही एवढे चांगले दिसलो असतो का? जा बाबा, त्याला आज कंटाळा आलाय म्हणून कोणत्याही मुलीला, कोणत्याही मुलाला काहीतरी करून आपल्या जन्माला घातलंय. इकडचा अवयव तिकडे, तिकडचा अवयव इकडे, असं केलंय का त्याने? नाही केलं. सगळी अवयव, सगळी इंद्रिय जागच्या जागी आहेत. मग त्याने जर हा कंटाळा केला असता तर आपण एवढे चांगले दिसलो असतो. मग त्यानं आम्हाला जन्माला घातलंय, त्यानं आम्हाला पोचलंय. आमच्या अकलेपेक्षा भगवंतानं आम्हाला पुष्कळ दिलेलं आहे, पण तरी सुद्धा आम्हाला त्याची आठवण राहत नाही. सगळं केलंय ते मी आणि माझं असं म्हणतो आणि मोकळा होतो. जे कर्म कराल ते भगवंताला अर्पण करून टाका. सेवा करा, भक्ती करा, भाव ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवा, नामस्मरण घ्या. मग बघा, मार्ग कोणताही तुम्ही उचला पण तो मार्ग परमेश्वरापर्यंतच जातो, एवढं लक्षात ठेवा. फक्त त्या मनामध्ये कोणताही मार्ग जरी अवलंबला तरी सुद्धा त्या मनामध्ये, त्या मार्गामध्ये भाव अधिक ओतून देण्याची गरज आहे. भाव समर्पण करण्याची गरज आहे. समर्पण करायचं आणि त्याच वेळेला आम्हाला भगवंताची कृपा मिळणार आहे, आमच्यावर कृपा होणार आहे. पण एवढं सगळं सांगून सुद्धा जर मनुष्य ऐकत नाही तर मात्र कशा करता जन्माला आलास? जन्माला येऊन काय साध्य केलंयस याचा विचार केलास का? असं आमचे कबीर महाराज उद्वेगानं त्रासून असं बोलतात की अरे श्याम सुंदर की सेवा चुकी उपजत क्यों न मरू. जन्माला आल्याबरोबरच का मेला नाहीस? उद्वेगानं बोलले, त्रासून बोलले, पण वाईट हेतू नव्हता त्यांचा. हेच लक्षात घ्यायचं आणि आपण चांगलं कर्म करण्याकरता चांगल्या कर्माच्या पाठीमागे लागायचं आणि मग मात्र चांगलं कर्म करता करता भगवंताची कृपा ही होणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आमचे कबीर महाराज सांगतात, हे जर जमलं नाही तर काहे को देह धरू अभाग, काहे को देह धरू अभाग, काहे को देह धरू. श्याम सुंदर की, श्याम सुंदर की, श्याम सुंदर की सेवा झूठी, श्याम सुंदर की सेवा झूठी. भजत क्यों न मरो अभाग, भजत क्यों न मरो अभाग, काहे को देह धरू अभाग, काहे को देह धरू अभाग, काहे को देह धरू, देह धरू, देह धरू. पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती. कीर्तनाच्या संप्रदायाप्रमाणे अर्धा मिनिट आपल्याला भगवंताचं स्तवन करायचं आणि मग आपल्याला उत्तर रंगाकडे वळायचंय. भगवंताचं स्मरण करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन
थोडक्यामध्ये रामायणातली कथा आपल्याला बघायची आहे. वास्तविक बघता चरित्र मोठं आहे. YouTube वरती 4 भागांमध्ये माझं हे कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल. स्नेहपित्रे कीर्तन एवढं टाकलं तरी सुद्धा तुम्हाला माझं हे आख्यान अगदी व्यवस्थितरित्या ऐकायला मिळेल. आता आपल्याला अगदी थोडक्यामध्ये बघायचं हेच आख्यान. सीतेच्या शोधार्थ हनुमंत अशोकवनामध्ये आले. एका झाडावरती हनुमंत बसलेले असताना तिथे इंद्रजित उभा होता. म्हणजे कोण? रावणाचा मुलगा. रावणाचा मुलगा इंद्रजित हा तिथे उभा होता. त्यानं बघितलं तिथे समोर हनुमंत बसलेले आहेत. अर्थात हा इंद्रजित कधीही हनुमंतांना हनुमंत किंवा मारुती राया वगैरे असं म्हणालेला नाही. माकडा म्हणून हाक मार, माकडा म्हणूनच हाक मारायचा. पण त्यांना तिथे बसलेला बघून या इंद्रजिताला एक कल्पना सुचली आणि ती त्यानं अंमलातही आणली. आणि ती कोणती? निर्मोनिया मग कृत्रिम जानकीला, तो रावणी बोलत मारुतीला, पाहे तुझी ही रघुनाथ कांता, जीवांची ते राक्षस नायकांता. पंढरीनाथ महाराज की जय. या इंद्रजितानं काय केलं माहिती? एक दासी होती, त्या दासीला सीतेचं रूप दिलं आणि या हनुमंतांना बुरळ पडावी म्हणून या सीतेचं म्हणजे या दासीचं मस्तक धडावेगळं केलं. हा इंद्रजित याला मायावी शक्ती ज्ञात होती. हनुमंतांनी पाहिलं सीतामाईला माझ्या डोळ्या देखत मारलं आणि मी काहीच करू शकलो नाही. इंद्रजितानं मागून हाक मारली, ए ए ए माकडा. हनुमंत कधी म्हटले नाही, बघ बघ तुझ्या सीतामाईचा तुझ्या आईचा कसा वध केला बघ. बघितलं, मान खाली घातली आणि प्रभू रामचंद्रजींच्या समोर जाऊन उभे राहिले. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, हनुमंता मारुते काय झालं, काय झालं? देवा रामा, वाईट बातमी, आई साहेबांचा वध झाला. मी समोर असून सुद्धा काही करू शकलो नाही. रामांच्या शेजारी रावणाचाच भाऊ विभीषणची होती. या विभीषणांनी रामांना सांगितलं, रामा हा हनुमंत जे म्हणतोय ना हे खोट आहे, खोट आहे. अहो काय बोलताय तुम्ही? देवा तुम्हीच सांगा, अहो अशी चेष्टा मी करेन का? असं मी खोटं सांगेन का? विभीषणा नेमका काय प्रकार आहे मला सांग. आणि म्हणून विभीषणांनी रामांना सांगायला सुरुवात केली, रामा हा जो मारुती बोलतोय हे खरं आहे पण खोट आहे. म्हणजे काय? म्हणजे काय सांग. यानं पाहिलेलं सगळं सत्य आहे पण तो जे सांगतोय हे खोट आहे. इंद्रजित याला मायावी शक्ती ही ज्ञात असल्यामुळे त्यानं काय केलं? एका दासीला सीतेचं रूप दिलं, जानकी मातेचं रूप दिलं आणि तिचं मस्तक तिचं शिरकमल धडावेगळं केलं. या हनुमंताला बुरळ पडावी म्हणून असं वाटलं. असं म्हणा ना, सरळ सरळ काय सांगताय हा हनुमंत खोटा बोलतो म्हणून? बरं ठीक आहे, आता हे पक्क ना, खरं ना? बरं मला सांग, कोणी मारलं? इंद्रजिताने, रावणाच्या मुलाने. प्रभू रामांना संताप आला.
तळपायाची आग मस्तकाला गेली आणि म्हणाले आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या इंद्रजिताला ठार मारून येतो, त्याचं पण शिरकमल धडा वेगळा करून येतो. विभीषण म्हणाले देवा थांबा थांबा. का काय झालं? नाही त्याचं काय आहे माहितीये का देवा? अहो अधिकारी माणसांना मारायला अधिकारीच व्यक्ती लागते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? माझा अधिकार काही नाही आहे ना? अहो तुमचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. पण झालं असं काय बरोबर आहे. पण झालं असं थोडीशी तांत्रिक अडचण आली, पाऊस आला आणि एकदम वाऱ्यानं मोबाईल खाली पडला असल्यामुळे क्षमस्व झालं असं श्रोते हो. हनुमंतांनी आणि विभीषणांनी रामांना सांगायला सुरुवात केली. तुमचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहेच, पण कसं आहे ना, तुम्ही अयोध्येचं तारण करता आणि तुमचं नाव हे मात्र त्रिभुवनाला काढ असा तुमचा अधिकार आहे. पण तुमच्या हातून इंद्रजिताचा वध होणार नाही, तुमच्या हातून त्याचा मृत्यू नाही. मग कोणाच्या हातून आहे सांग? या इंद्रजिताला अशीच व्यक्ती मारू शकते की ज्या व्यक्तीनं आपल्या पत्नीचं मुखावलोकन केलेलं नाही, 12 वर्ष कडकडीत उपवास करून 12 वर्ष आपल्या पत्नीचं तोंड देखील बघितलेलं नाही, अशीच व्यक्ती त्याला मारू शकते. प्रभू म्हणाले हे कसं शक्य आहे? हे शक्य नाही, हे शक्य नाहीये. अहो 12 वर्ष पत्नीचं तोंड बघायचं नाही, बायकोचं तोंड बघायचं नाही, या कलियुगात तर आणि अजिबातच शक्य नाही. असं कोण आहे या कलियुगामध्ये? कोण आहे आत्ताच्या या युगामध्ये? कोणीच नाही. राम त्रेतायुगातले होते, पण तरी सुद्धा राम असं सांगत, असं कोणी नाही. आहे ना? आहे. आणि ती व्यक्ती आपल्यामध्येच आहे, आपल्यामध्येच. असं कोण आहे सांगतो ना. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, जागा चुकलासी परी तू जागा चुकलासी. तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. धरून बस नाहीतर पडेल, धरून बस नाहीतर पडेल. वारा आलं. तुझं आहे तुझं पाशी परे तू जागा चुकलासी. अहो आपल्यामध्येच ती व्यक्ती इथे आहे, हजर आहे. कोण व्यक्ती? अशी कोण व्यक्ती आहे? लक्ष्मणजी. लक्ष्मण? हो मग 12 वर्ष कडकडीत उपवास केले. लक्ष्मणजींनी तुम्हाला कंदमुळं फळं आणून दिली. तुम्ही त्यांना विचारलं तू खाल्लंस का? नाही. मला वाटलं तो आधी खात असेल आणि मग आम्हाला आणून देत असेल. ते काय कलियुग आहे का? नाही. या कलियुगामध्ये असं होत असेल, पण ते लक्ष्मणजी तसं वागत नाही. त्या युगामध्ये लक्ष्मणजींनी असं वागावं शक्यच नाही. झालं असं. लक्ष्मणजी ताबडतोब उठले आणि म्हणाले रामा फक्त आज्ञा करा, आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या इंद्रजिताला ठार करून येतो. विभीषण म्हणाले रामा ह्याला आवरा, ह्याला आवरा. आत्ता सध्या आपल्याला त्या यज्ञाचा विध्वंस करायचा आहे जिथे इंद्रजित गेलाय. त्याचं हे नियोजन चाललंय, आपल्याला मारण्याचा तो कट रचतोय. तेव्हा तो आता तिथे नसेल. कुठे असेल? निकुंभेसी गेला विवरासी गेले, निकुंभेसी गेला विवरासी गेले, निकुंभेसी गेला विवरासी गेले. यज्ञ आरंभिले इंद्रजिते, यज्ञ
यज्ञ करत असेल कशासाठी माहितीये? सूर्याकडून अक्षय रथ मिळवण्यासाठी. आणि हा अक्षय रथ जर का त्याला मिळाला ना तर मग मात्र तो आपल्या काकाला देखील ऐकायचा नाही. तेव्हा तिथे जाऊन आपल्याला या यज्ञाचा आधी विध्वंस करायचा आहे. त्याला हा अक्षय रथ मिळू द्यायचा नाही. आधी हे काम करूया आणि मग युद्ध करू. ठीक आहे. ही सगळी वानर सेना गेली. रामांच्या आज्ञेनं जिथे इंद्रजित यज्ञ करत होता तिथे गेली. अहो काय वानर सेना म्हणजे काय? बोलून चालून माकडच. त्यांनी त्याच्या यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. कुठे टिवल्या बावल्या कर, कुठे त्याला चिडवून दाखव, कुठे इकडची मुंडी तिकडे नेऊन ठेव, तिकडची मुंडी इकडे नेऊन ठेव, असं बरंच काय काय करत होता. ही सगळी माकडं त्याला त्रास देत होती. त्याचं मन त्या यज्ञामध्ये लागत नव्हतं. तो यज्ञ करताना सुद्धा कसा केला होता त्याने? कवट्याची पात्रे नर रुंडमाला सडा ही शिंपीला रुधिला असा निघून गेला त्याचा यज्ञ चाललेला होता. पण कसं झालं श्रोत हो? अहो बिळातल्या नागाला डिवचल्यावर जसा तो फुटकार काढतो ना तसं झालं. या इंद्रजिताला डिवचल्यासारखं झालं आणि म्हणून त्यानं हा यज्ञ बंद केला आणि या वानर सेनेच्या मागे धावत गेला. आणि त्यावेळेला ही वानर सेना उड्या मारत 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 पळून सुद्धा गेली. आणि तेवढ्यात तिकडनं आमचे लक्ष्मणजी येताना दिसले. आणि हे लक्ष्मणजी त्यांना बघितलं मात्र या इंद्रजितानं आणि म्हणाले, अरे बरा सापडलास, आता बघ तुला कसा मारतो. असं म्हणून या दोघांचं युद्ध सुरू झालं. लक्ष्मणानं इंद्रजिताला बाण मारावा पण याला मायावी शक्ती प्राप्त असल्यामुळे ह्या इंद्रजितानं काय करावं? हा ढगाळ लपायचा. जेव्हा जेव्हा लक्ष्मणाचा बाण यायचा तेव्हा तेव्हा हा इंद्रजित ढगाळ लपायचा. आता मात्र लक्ष्मणजी म्हणाले, माझ्या आणि रामांच्या बाणाची ख्याती ही आहे. माझ्या आणि रामांच्या बाणाची ही ख्याती आहे. याला रामबाण म्हणतात. एकदा का मी बाण मारल्यानंतर शत्रूचा खात्मा झाल्याशिवाय हा बाण परत येत नाही. मग आता मात्र काय करावं त्यांना काही सुचेना. आणि म्हणून त्यांनी तो बाण घेतला. तो बाण आपल्या ललाटी लावला. प्रभू रामचंद्रजींचं स्मरण केलं, जानकी मातेला वंदन केलं आणि त्या बाणाला शपथ घातली लक्ष्मणजींनी. जर माझी सीतामाई पवित्र असेल तर या बाणानं इंद्रजिताचं शिरकमल धडावेगळं झाल्याशिवाय राहणार अशी शपथ घातली. मंगल भगिनी जगन्माता सत्य असेल पतिव्रता तरी या बाणे शिर तत्वता इंद्रजिताचे भंगेल. पंढरीनाथ महाराज की जय. बाणाला शपथ घातली आणि झालं असं या इंद्रजिताचं दुर्दैव आडवं आलं. इंद्रजिताचं दुर्दैव आडवं आलं. या ढगाळून हा लक्ष्मण कुठे पळून तर गेला नाही ना युद्धाला कंटाळून, म्हणून डोकं बाहेर काढून बघायला आणि लक्ष्मणजींचा बाण त्याच्या जवळ यायला एक वेळ झाली आणि इंद्रजिताचं मस्तक त्याचं शिरकमल धडावेगळं झालं. लक्ष्मणजींच्या बाणामुळे इंद्रजित मारला गेला. पण कसं झालं? हे त्याचं शिरकमल तिथेच खाली न पडता प्रभू रामांच्या पायाजवळ जाऊन पडले. आता हे तिथे कसं गेलं? का पडलं? रामांच्याच पायाजवळ का पडलं हे आपल्याला नंतर बघायचं. पण याच बाणानं पुढे जाऊन पुन्हा फिरून याच इंद्रजिताची एक बाहू म्हणजे एक हात तोही उडवला आणि पत्नीला कळायला हवं म्हणून ही बाहू ही भुजा त्याची त्याच्या पत्नीच्या महालासमोर
त्या बागेमध्ये जाऊन पडली. त्या बागेमध्ये जाऊन ही भुजा पडली. या दासींनी ही भुजा बघितली आणि मग काय धावत 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 गेल्या आणि या सुलोचनेला असं सांगितलं, अहो आई साहेब, आपल्या या अंगणामध्ये, आपल्या या बागेमध्ये कुणाचा तरी हात येऊन पडलाय, कुणाची तरी भुजा येऊन पडलीये, तेव्हा तुम्ही चला माझ्या बरोबर. आणि म्हणून सुलोचना तिथून धावत धावत खाली आली आणि तिथे बघितलं तर ही भुजा नीट निरखल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याच पतीची ही भुजा आहे, आपल्याच पतीचा हा हात आहे, ही बाहू आहे. काय झालं असं? माझा पती कुठे आहे? फक्त भुजाच कशी इथे आहे? आणि म्हणून या भुजलतेला, या बाहूला वंदन केलं आणि तिला विनवणी केली. हे भुजलते, अगं सांग, माझा पती कुठे ठेवून आली आहेस? सांग. पतिव्रता असलेली ही स्त्री, ज्या पंचकन्या आहेत ना, श्रोते, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, याच्यामध्ये जी ही सुलोचना आहे ना, पतिव्रता ना, तिनं या भुजलतेला वंदन केलं, विनवणी केली आणि सांगितलं, भुजलते, भुजलते, बाई मज सांगे, पती सोडून आलीस कागे. भुजलते, बाई मज सांगे, पती सोडून आलीस कागे. सखी आहे कोठे कांत, शशिकांत, वल्लभे अवन म्याकेले, परिसिद्धीस नाही बघेले. लेखणी पत्रिका शाई, आणून ती जरा देवी. भुजलते, बाई मज सांगे, पती सोडून आलीस कागे. हे भुजलते, अगं सांग, माझ्या पतीला कुठे ठेवलंस? सांग. आणि विनवणी केल्यानंतर या भुजलतेला एक लेखणी आणून दिली, शाई आणून दिली. अर्थात पूर्वी लेखणी आणि शाई असे दोन वेगवेगळे प्रकार होते. आजकाल तसं लोकांना काही माहिती नाहीये. पत्रक आणून द्यायचं, लेखणी आणून द्यायची. लेखणी म्हणजे काय? मोराचं पीस वगैरे असं, आणि त्या शाईच्या गवतीमध्ये बुडवायचं आणि त्याने लिहायचं. आजकालच्या युगामध्ये आपल्या भाषेमध्ये आपण त्याला वही आणि पेन असं म्हणूया. वही आणि पेन त्यांना आणून दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी लिहिलं देखील. काय लिहिलं असेल हो? या भुजेनं, या बाहूनं त्या पत्रिकेवरती लिहून ठेवलं, सुलोचने, अगं एक लक्षात घे, या रणांगणावरती मला अपयश प्राप्त झालंय. रणांगणावर मला अपयश प्राप्त झालेलं आहे आणि माझं शिरकमल रामांच्या चरणाजवळ जाऊन पडलेलं आहे. तेव्हा तिथून ते शिरकमल घेऊन ये असं सांगितलं. बघितलं आणि तीच बाहू घेऊन, ते लेखणी पत्रिका शाई घेऊन ताबडतोब रावणाच्या महालामध्ये गेली. रावणाला सांगितलं, महाराज, तुमचे सुपुत्र माझे पती इंद्रजित महाराज यांना रणांगणावरती अपयश प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचं शिरकमल रामांच्या चरणाजवळ जाऊन पडलेलं आहे. तेव्हा ते शिरकमल आणण्याची आणि त्यांच्या बरोबर सती जाण्याची परवानगी मी तुमच्याकडे मागते.
ताडकन उठून रावण उभा राहिला आणि म्हणाला, काय मी सांगितलं होतं त्याला तू जाऊ नको म्हणून, पण ऐकलं नाही. रामांकडे मी सुद्धा गेलो नाही युद्ध करायला. का नाही गेलो? कारण रामांकडे जी कोणी व्यक्ती जाते ती पुन्हा येत नाही. एक तर त्यांना शरण जाते, न पेक्षा तिला मोक्ष मिळतो. वन वे ट्रॅफिक आहे ना, म्हणून एकदा गेलं जात, पण एकदा मनुष्य जातो मात्र पण झालंच. रावणानं परवानगी दिली, लगेच मंदोदरीच्या महालामध्ये गेली आणि मंदोदरीलाही हेच सांगितलं. आणि त्यावेळेला मंदोदरी म्हणाली, काळजी करू नकोस, रामांच्याच चरणाजवळ आहे ना, मग तर अजिबातच काळजी करू नकोस. अगं हा राम म्हणजे स्वतः विष्णूचं स्वरूप आहे, दयाळू कृपाळू मवाळू आहे. तेव्हा तू काहीही काळजी करू नकोस, तिथे जा आणि राम तुला नक्की ते शिरकमल परत देतील, माझा विश्वास आहे. आणि म्हणून आमची ही सुलोचना मंदोदरीचा आणि रावणाचा आशीर्वाद घेऊन त्यांना वंदन करून तिथून निघाली. रामांच्या चरणाजवळ येऊन दाखल झाली. या वानर सेनेनं सीतामाईंना जानकी मातेला कधी बघितलेलंच नव्हतं आणि म्हणून त्यांनी मात्र तिला ओळखलं नाही. विभीषणांनी सांगितलं, ही माझी सून आहे, इंद्रजिताची पत्नी आहे. आणि वानर सेना भडकली आणि म्हणाली, जर का ही इंद्रजिताची पत्नी आहे तर आम्ही जे सांगू ते तिने करायला हवं, आणि जर तसं तिने करून दाखवलं तरच तिला हे शिरकमल मिळेल, अन्यथा मिळणार नाही. शूर्पणखेची जशी अवस्था लावली होती ना, तशीच हिची पण लावू, असं म्हटले. सुलोचना तिथे गेली, रामांना सांगितलं, हात जोडून विनवणी केली, रामा, माझ्या पतीचं शिरकमल तुमच्या चरणाजवळ येऊन पडलंय, ते मला हवं. त्यावेळेला रामांचं बोलणं काही न ऐकता आमचे ही सगळी वानर सेना समोर आली आणि म्हणाली, मिळणार नाही. आणि जर तुम्हाला हे शिरकमल हवं असेल तर आम्ही जे सांगू ते तुम्हाला करायला पाहिजे, ते तुम्ही करायला पाहिजे. करणार तर आम्ही शिरकमल. ठीक, काय करायचंय असं म्हणून सुलोचनेनं विचारलं. आणि त्यावेळेला वानर सेनेनं त्या एका तबकामध्ये हे शिरकमल ठेवलेलं होतं, त्याच्यावरती एक फडकं घालून ठेवलेलं होतं, एक वस्त्र घालून ठेवलेलं होतं. आणि तसंच्या तसं हे तबक तिच्या समोर आणून ठेवलं आणि सांगितलं, एक काम करायचं, या शिरकमलाला हसवून दाखवायचं, आणि जर का ते हसलं तरच हे शिरकमल तुम्हाला मिळेल, अन्यथा मिळायचं नाही. त्यांना काय हसवायचं? या जगात आता माझंच हस झालंय, तेव्हा काय म्हणून हसवू? त्यांच्याकडे बघून स्वतःच रडायला लागली मोठमोठ्यानी आणि म्हणायला लागली, नाथ, तुम्हाला मी म्हंटल होतं ना, मी तुमच्या बरोबर येते. जरी रणांगणावर तुम्हाला अपयश प्राप्त झालं असतं तरी सुद्धा मी माझ्या पित्याकडे गेले असते, अमृत घट आणला असता आणि तुम्हाला तो पाजला असता, तुम्ही पुन्हा जिवंत झाला असता. असं म्हटल्यानंतर हे शिरकमल खदा 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 हसायला लागलं. अहो, नुसतं हसायलाच नाही लागलं तर बोलायला सुद्धा लागलं. काय बोललं हो? हे इंद्रजिताचं शिरकमल काय बोलू लागलं? सुलोचने, अगं, रणांगणावर मला अपयश आलं असतं म्हणून तू तुझ्या वडिलांकडनं अमृत घट आणला असतास, मला जिवंतही केलं असतंस. पण तुला हे कुठे माहितीये की तुझ्याच वडिलांनी मला मारलंय, श्रोते हो, एक लक्षात घ्या, अमृत घट आणला असता सुलोचनेनं तिच्या पित्याकडून, म्हणजे या सुलोचनेचा पिता कोण? तर पाताळामध्ये शेष नाग. सुलोचना ही शेषाची कन्या आणि
लक्ष्मणजी हे शेषाचे अवतार. लक्ष्मणाने हे ऐकलं आणि पटकन रामांना बोलून गेले. रामा, मी माझ्या जावयाला मारलं ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्याला माझ्या जावयाला मी जिवंत करणार, अमृत घट पाजणार. आणि त्यावेळेला विभीषण म्हणाले, रामा ह्याला आवरा, ह्याला आवरा. जर आता तो जिवंत झाला तर आपल्या काकाला देखील ऐकायचा नाही. आणि म्हणून रामांनी लक्ष्मणाला समजवायचं ठरवलं. श्रोते हो, असं म्हणतात फक्त ऐकीव आहे आणि विनोद म्हणूनच ऐका, फक्त विनोद म्हणूनच ऐका. असं म्हणतात की सासऱ्यानी जावयाला मारलं म्हणजे मारून टाकलं तर 12 वेळा काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात. प्रयोग करायला जाऊ नका बरं. ऐकलंय ते बोलते, वाचलंय ते सांगते, खरं खोटं मला माहित नाही. विनोदानं ऐका आणि विनोदानं सोडून द्या. रामांनी लक्ष्मणांना समजावलं. लक्ष्मणा, एक लक्षात घे, वाल्मिकींनी जे रामायण लिहून ठेवलंय त्याप्रमाणे आपण वागायचं हे ठरलेलं आहे की नाही? असं ठरलेलं आहे की नाही? मग तुझ्या हातून इंद्रजिताचा वध होता तो आता झालाय. तेव्हा आता तू शांत हो. सुलोचनेच्या हातामध्ये शिरकमल दिलं. सुलोचना जिथं त्या रणांगणावरती या इंद्रजिताचं धड पडलेलं होतं तिथे गेली. मस्तक, ती भुजा सगळं एकत्र ठेवलं आणि याच देहाबरोबर सुलोचना सतीही. श्रोते, आता प्रश्न असा येतो, मागचा मुद्दा परत. आता प्रश्न असा येतो की इंद्रजिताचं शिरकमल हे रामांच्या चरणाजवळ का पडलं? का बरं पडलं असेल? कारण आहे त्याला. याला विरोधी भक्ती असं म्हणतात. विरोधी भक्ती असं म्हणतात म्हणजे बरोबर दाखवताना शत्रुत्व पण मनामध्ये मात्र त्यांच्याबद्दल आदरच असतो. दाखवताना दाखवत नाही पण मनामध्ये मात्र आदरयुक्त भीती असते, आदरच असतो. आणि म्हणूनच या आदरानुसार, या भक्तीनुसार, विरोधी भक्तीनुसार आमच्या इंद्रजिताचं शिरकमल रामांच्या चरणाजवळ पडलं. विरोधी का असना पण भक्ती त्यांनी केली. मनातून भगवंताला भजलेलं होतं. बरोबर शत्रुत्व होतं पण त्यालाही मोक्ष मिळाला. इंद्रजिताला मोक्ष मिळाला आणि त्याचं आयुष्याचं पोट कल्याण झालं. श्रोते, आपल्याही मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? एकच काय केलं पाहिजे. मार्ग कोणताही अवलंबा पण कोणत्याही मार्गाने गेल्यानंतर आम्ही भगवंतापर्यंतच कसं पोहोचू हे मात्र लक्षात ठेवा. ते ध्येय, ती निष्ठा आमची व्यवस्थित असली पाहिजे. ते ध्येय आमचं नक्की असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे निष्ठा आम्ही भगवंतावरती ठेवली पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे, भाव ठेवला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. आणि एवढं सुद्धा जर तुला करता येत नसेल तर मात्र तू जन्माला आलास काय आणि मेलास काय सारखा आहेस. म्हणून आमचे कबीर महाराज मूळभंगामध्ये सांगताना सांगतात, मूळभंगामध्ये आम्हाला हेच सांगतात, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. पुन्हा एकदा हरी कीर्तन या पेजला धन्यवाद देऊया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊन कीर्तनाला पूर्णविराम देऊया. काहे को देह धरू अभागी, काहे को देह धरू अभागी, काहे को देह धरू. श्याम सुंदर की सेवा की, श्याम सुंदर की सेवा की, भजन क्यों न करूं अभागी, काहे को देह धरू अभागी, काहे को देह धरू, देह धरू
सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय रघुवीर समर्थ श्रीराम. धन्यवाद.